नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासन याच्या मार्फत सीईटी सेल प्रवेश प्रक्रिया 2026 साठी ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेले आहेत. त्यासाठी मी तुम्हाला लॉ 3 इयर साठी तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भराल, कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतात, बाकी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो या वेबसाईटद्वारे आल्यानंतर तुम्हाला cetcell.mahacet.org ह्या वेबसाईटद्वारे आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी उजव्या साईडला सीईटी एक्झामिनेशन पोर्टल AY 2026-27 ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी सीईटीची ऑफिशियल वेबसाईटद्वारे तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा आल्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर सीईटी रजिस्ट्रेशन 2026 ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे रजिस्ट्रेशनचं पेज आहे ते ठिकाणी असं ओपन होणार आहे. यामध्ये मित्रांनो रजिस्ट्रेशन करताना काळजीपूर्वक तुम्हाला ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यामध्ये कोणतीही चूक झाली तर तुम्हाला परत चेंज करता येणार नाही. त्याचमुळं या ठिकाणी जी काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती योग्य आणि काळजीपूर्वक तुम्हाला ठिकाणी करायची आहे. यामध्ये मित्रांनो उमेदवाराचा मेल आय डी टाकायचा आहे. उमेदवाराचा एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे, जो का अप्पर लोअर कॅरेक्टर तो सेम पासवर्ड तोच टाका आणि एसएससी किंवा आधारप्रमाणे नाव दिलेलं आधारप्रमाणे तुमचं नाव संपूर्ण टाका. बर्थ डेट जे काही बर्थ डेट आहे ते सिलेक्ट करून रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मी या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहोत. ओके, आपण अशी संपूर्ण माहिती भरलेली आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि जो रजिस्टर केलेला मेल आय डी आहे तो जो एक OTP येणार आहे तो OTP किंवा एक लिंक आली असेल ती लिंक व्हेरीफाय करायची आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं पुन्हा लॉग इन होणार आहे आणि त्यानंतर मित्र तुम्हाला नेक्स्ट प्रोसेसमध्ये तुमच्याकडे जे डिजिलॉकरला अप्पर आयडी असतो तो अप्पर आयडी या ठिकाणी तुम्हाला काढायचा आहे. त्यामध्ये मित्र तुम्हाला गेट प्रोसेस ह्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमचा अप्पर आयडी निघणार आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला आधार कार्ड सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे. जे की आधार कार्ड जे आहेत ते आधार कार्ड तुमच्या ठिकाणी द्यायचं आहे. आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला सेव्ह नेक्स्ट बटन ह्या ऑप्शनला क्लिक करा. जो आधार नंबर होता त्यावरती एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. ओके, अशा स्वरूपात OTP आपण टाकलेला आहे आणि सबमिट बटन या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो जो की 6 अंकी एक पिन सेट करायचा आहे तो पिन या ठिकाणी तुम्हाला सेट करायचा आहे. जसं की बर्थ डेट वगैरे काय असू शकतो. डन करा आणि त्यानंतर पुन्हा एकदा जो व्हेरीफाय पिन आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर मी अशा स्वरूपात इंटरव्ह्यू येणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला अप्पर आयडी व आधार कार्ड हे दोन्ही ऑप्शन टिकमार्क एकदा तुम्हाला करायचे आणि अलाव ह्या बटन ह्या ऑप्शनला क्लिक करा. जे तुमचं आधार कार्ड डिजिलॉकरला डायरेक्टली कनेक्ट होणार आहे. काही वेळ लागू शकतो. त्यानंतर मी तुम्हाला गेट कंटिन्यू ह्या ऑप्शनला क्लिक करा आणि अशा स्वरूपात तुमचं डॉक्युमेंट शेअर सक्सेसफुली झालेलं आहे. ओके, आपला डाटा सेव्ह सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस आलेला आहे. त्यामध्ये ट्रिगर टू यामध्ये तुमचं जे अप्पर आयडी आहे तो तुम्ही पाहू शकतात आणि प्रिंट काढू शकतात. त्याचबरोबर अप्पर आयडी नंबर टाका, मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर एसीसी प्रमाणे संपूर्ण नाव, फादर नेम टाकायचे आहेत, मदर्स नेम टाका, जेंडर मेल फिमेल काय आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर रिजनल कोणते हिंदू मुस्लिम काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. रिजनल म्हणजे अर्बन रुरल काय असेल ते. मदर टंग कोणते आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत किंवा टाईप करू शकता. नॅशनॅलिटी अॅन्युअल इन्कम मॅरिड अनमॅरिड काय असेल ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमचा पेरेंटचा पत्ता जो काय असेल तो पत्ता स्पॉस मॅरिड असेल तर स्पॉस नेम टाका. त्याचबरोबर मॅरिडचा पत्ता टाकायचा आहे. परमनंट ॲड्रेस वगैरे संपूर्ण तालुका जिल्हा गाव असेल पिनकोड. त्याचबरोबर पेरेंटचा मोबाईल नंबर टाकून सेव्ह करायचा. त्याचबरोबर अदर डिटेल्समध्ये डोमासेल हे सिलेक्ट करा. मायनॉरिटी आहे हे सिलेक्ट करा. कोणती मायनॉरिटी आहे ते सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर एसएससी पासिंग वर्ष काय आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके, एसएससी पासिंग वर्ष तुमच्या मार्कशीट वरती आहे ते सिलेक्ट करा. एसएससी पर्सेंटेज तुम्हाला टाकायचे आहे. त्याचबरोबर एसएससीला बोर्ड कोणतं ते सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर एसएससीचा स्टेट कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. डिप्लोमा म्हणजे 12वी अपेअर आहे का डिप्लोमा अपेअर आहे ते सिलेक्ट करा. येस असेल तर सिलेक्ट 12वी MSc साठी हे सिलेक्ट करा, नसेल तर नो करा. 12वी पासिंग कधी झाला असेल ते सिलेक्ट करायचं आहे. वर्ष कधी झाला असेल ते सिलेक्ट करा. बोर्ड कोणतं होतं ते सिलेक्ट करा. पर्सेंटेज किती आहे ते सिलेक्ट करा. डिप्लोमा किंवा 12वी किती मार्क्स पडले ते सिलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क आणि ऑप्टेड मार्क्स, आउट ऑफ म्हणजे 500 पैकी किंवा 700 पैकी काय असेल ते, आणि तुमचं किती पडले मार्क्स ते सिलेक्ट करून पर्सेंटेज आले टिक मार्क करायचे आणि सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचा आहे. ओके, आपण सगळी माहिती या ठिकाणी मित्रांनो भरलेली आहे तुम्ही पाहू शकतात. आणि मित्रांनो आता सेव्ह नेक्स्ट
किंवा सेव्ह चेंज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यामध्ये डिसेबिलिटी येस किंवा नो असेल तर यातून तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही सेव्ह नेक्स्ट बटन यावर तुम्ही क्लिक करून रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेले आहेत. आता सीईटी रजिस्ट्रेशन या ऑप्शन सीईटी रजिस्ट्रेशन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्र तुम्हाला जी काही सीईटीची सगळी माहिती असते त्या ठिकाणी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्यापूर्वी मित्रांनो तुमचं जो आज मोबाईल नंबर आहे त्यावरती एक ओटीपी येणार आहे. तो ओटीपी नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. ज्या ओटीपी जो रजिस्ट्रेशनला दिलता तो ओटीपी या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे. या ठिकाणी जो मोबाईल नंबर तो ओटीपी आलेला आहे तो या ठिकाणी टाकत आहे. ओके, अशा स्वरूपात ओटीपी या ठिकाणी टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता. आणि व्हेरीफाय ओटीपी ह्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. आणि जो मोबाईल नंबर आहे त्याद्वारे तुमच्या ठिकाणी जो ओटीपी व्हेरीफाईड झालेला आहे. अशा स्वरूपात तुमच्या ठिकाणी जी काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती बऱ्यापैकी कंप्लीट झालेली आहे. ओके, ओटीपी टाकल्यानंतर तुमचं काही मिनिटानंतरच तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस येणार आहे. त्याद्वारे तुम्ही जो सीईटीचा जो काही क्रायटेरिया असेल म्हणजे एमईटी सीईटी लॉ सीईटी वगैरे जे काय असेल त्यातून तुम्ही चेकआउट करा आणि सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मित्र तुमचा असा इंटरफेस या ठिकाणी तुम्हाला येणार आहे. त्याचबरोबर खाली आल्यानंतर तुमच्या ठिकाणी खाली टिक मार्क या ठिकाणी तुम्हाला करायचे आहे आणि प्रोसीड टू फॉर्म ह्या ऑप्शनवर क्लिक करून फॉर्म या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे. यामध्ये प्रोसीड ह्या ऑप्शनवर क्लिक केलेले आहेत आणि जो फॉर्म लॉ सीईटी 3 इयर्ससाठी आहे तो ठिकाणी ओपन झालेला आहे. अशा स्वरूपात तुम्हाला जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन होती पर्सनल इन्फॉर्मेशन आलेली आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून आता जी काही राहिलेली माहिती आहे ती येणार आहे. त्यामध्ये ॲड्रेस आलेला आहे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो जी काही राहिलेली माहिती आहे ती सुद्धा तुमच्या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ऑटोमॅटिक जी काही माहिती आहे ती या ठिकाणी आलेली आहे. करस्पॉन्डंट आणि परमनंट ॲड्रेस सुद्धा आलेला आहे. त्यानंतर सेव्ह बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे. ओके, सेव्ह झाल्यानंतर तुमचा पुढचा डाटा सेव्ह सक्सेसफुल झाला आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला डोमेसाईल आणि कॅटेगरी डिटेल या ठिकाणी ऑटोमॅटिक ओपन होणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्या काळजीपूर्वक हा फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये तुम्ही अनाथ असेल तर तुम्हाला ऑर्फन हे सिलेक्ट करा, अनाथाचा प्रकार वगैरे टाका, नसेल तर नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही कास्ट कोणते आहे तर या ठिकाणी तुम्ही ओपन असेल तर ओपन सिलेक्ट करा, ओपन कॅटेगरीज नाव वगैरे तुम्हाला टाकायचं आहे. आणि ईडब्ल्यूएस मधून अर्ज करू शकता एस नो करा. त्याचबरोबर एसीबीसी आहे तर एसीबीसी सिलेक्ट करा, एसीबीसी सर्टिफिकेट आहे का तर एस नो करून सिलेक्ट करायचं. त्याचबरोबर असेल तर त्याची तारीख वगैरे नंबर टाका, नसेल तर नो करा. ओपन मध्ये असेल ओपन, ओबीसी असेल तर ओबीसी सिलेक्ट करा, त्याचा ओबीसी कास्ट कोणती आहे ते सिलेक्ट करा, त्या लिस्टमध्ये तुमची कास्ट यायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही नसेल तर तुम्ही ओपन मध्ये भरू शकता किंवा व्हीजीएनटी एनटी एसबीसी ओबीसी एससी एसटी सिलेक्ट करा. यामध्ये ओपन आहे तर ओपन सिलेक्ट करायचं, तुमची कॅटेगरी तुमची रेंज तुम्हाला टाकायची आहे. त्याचबरोबर ईडब्ल्यूएस मधून घेणार असेल तर रेस करा, नसेल तर नो करा आणि सेव्ह नेक्स्ट करायची आहे. त्यानंतर मी पुढचा येतो या ठिकाणी ऑटोमॅटिक हा फॉर्म या ठिकाणी पुढच्या स्टेपवरती जाणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सिलेक्ट केला आहे. त्यामध्ये एपर पास आहे तर सिलेक्ट करा, एपर असेल तर एपर सिलेक्ट करा, बीए बी कॉम तुमची जी काही स्ट्रीम असेल ते सिलेक्ट करा, पास असेल तर पास सिलेक्ट करा. त्याचबरोबर पास कधी झाला असेल त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्याचबरोबर तुमची जी स्ट्रीम आहे बीए बी कॉम बीएससी काय असेल त्यातून तुम्हाला सिलेक्ट करा. तुम्हाला पर्सेंटेज सीजीपी कसं फॉर्मॅट काय असेल ते सिलेक्ट करा. तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते मार्क्स फायनल इयरचे तुम्हाला टाकायचे आहेत, म्हणजे 1800 पैकी काय असेल ते टाका. त्याचबरोबर एकूण किती मार्क्स आहेत ते टाका. ऑटोमॅटिक पर्सेंटेज आलेले आहे. तुमचा क्लास अवॉर्ड म्हणजे फर्स्ट क्लास सेकंड क्लास काय का तो ऑटोमॅटिक तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या चॉईस प्रमाणे जो क्लास सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमचा जो का डिग्री आहे ती 2 वर्ष 3 वर्ष काय असेल ते सिलेक्ट करा. युनिव्हर्सिटी कोणत्या स्टेटमध्ये आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्याचबरोबर युनिव्हर्सिटी नेम तुमच्या ठिकाणी टाकायची आहे. तुम्ही टाईप करू शकता किंवा सिलेक्ट असेल तर सिलेक्ट सुद्धा करू शकता. ओके, त्याचबरोबर तुम्ही 1975 पूर्वी डिग्री पूर्ण असेल तर एस किंवा नो करू शकता. आणि संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी भरू शकता. संपूर्ण माहिती भरल्यानंतर टिक मार्क सेव्ह प्रोसीड करायची आहे. त्यानंतर तुम्ही सगळी माहिती भरल्या सेव्ह नेक्स्ट बटन ह्यावर क्लिक केलेलं आहे आणि काही मिनिटानंतर जी काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस असते त्या ठिकाणी तुमची कंप्लीट होणार आहे. जरा वेळ लागू शकतो या प्रोसेससाठी, मात्र सर्व्हर जर चालू व्यवस्थित असेल आणि इंटरनेट जर चांगला असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म भरता येऊ शकतो. त्यानंतर मित्र तुम्हाला ऑटोमॅटिक जी काही नेक्स्ट स्टेजवर असते त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म घेऊन जाणार आहे. यानंतर मित्र तुम्हाला आता एक्झाम सेंटर वगैरे जी काही माहिती आहे ते तुम्हाला टाकायचे आहे. म्हणजे एक एक्झाम सेंटर महाराष्ट्र आलेले आहे तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला ही एक्झाम जी सीईटी आहे लॉ 3 इयरसाठी तुम्हाला
कोणत्या लँग्वेज मधून सीईटी द्यायची ते तुमचा ऑप्शन येणार आहे. यासाठी मी तुम्हाला जी एक्झामची लँग्वेज आहे ते तुम्हाला सिलेक्ट करा आहे. इंग्लिश मराठी काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर 4 एक्झाम सेंटर पैकी पहिले एक्झाम सेंटर कोणतं पाहिजे ते सिलेक्ट करा. सेकंड एक्झाम सेंटर कोणतं पाहिजे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जे की तुमच्या चॉईस प्रमाणे काय असेल ते सिलेक्ट करा. तिसरं एक्झाम सेंटर सिलेक्ट करा. तुमच्या चॉईस प्रमाणे जे काय हवं ते सिलेक्ट करा. आणि चौथं सुद्धा एक्झाम सेंटर तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. अशा स्वरूपात आपण 4 एक्झाम सेंटर भरू शकतात किंवा रिसेट बटन क्लिक केले तर जे एक्झाम सेंटर रिसेट होणार आहे. त्यानंतर सेव्ह प्रोसीड ह्या बटन क्लिक केलेलं आहे आणि ऑटोमॅटिक जे काय फॉर्म आहे तो आता नेक्स्ट स्टेजमध्ये तुमच्याकडे गेलेला आहे. ओके, अशा स्वरूपात तुमचं सगळी माहिती भरलेली आहे. आता डॉक्युमेंट अँड रेकॉर्ड ह्या ऑप्शनवर क्लिक करून डॉक्युमेंट अपलोड करायचे. त्यामध्ये तुम्हाला फोटो लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे, तुम्ही पाहू शकता. आणि सिग्नेचर सुद्धा अपलोड करायचे आणि आयडी एक प्रूफ म्हणजे आधार पॅन कार्ड वगैरे काय असेल ते तुम्हाला अपलोड करायचे. त्याची साईज वगैरे सगळी दिलेली आहे. मित्रांनो मी या ठिकाणी फोटो सहित अपलोड केलेले आहे, तुम्ही पाहू शकता. आणि खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रोसीड अँड सेव्ह अँड प्रोसीड ह्या ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे. ओके, आपण सेव्ह केल्यानंतर तुमचा या ठिकाणी फॉर्म प्रिव्ह्यू आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी प्रिंटआउट काढू शकतात किंवा या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी फॉर्ममध्ये काही करेक्शन वगैरे असेल तर तुम्ही आत्ताच करेक्शन वगैरे सगळं चेंज करायचं आहे. लक्षात घ्या, फॉर्ममध्ये करेक्शन करत असताना आत्ताच चेंज करा, नसेल तर तुम्हाला परत चेंज करता येणार नाही. मी या ठिकाणी जी काही फॉर्मची माहिती आहे ती प्रिंटआउट काढून पेमेंटला जाणार आहोत. संपूर्ण माहिती पाहिलेली आहे, खाली टिक मार्क करायचे आहेत. यानंतर मी तुम्हाला संपूर्ण माहिती भरल्यानंतर आणि टिक मार्क केल्यानंतर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला येस बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करा आणि जी काही आता पेमेंटला जे पेज जाणार आहे ते डायरेक्टली पेमेंटला जाणार आहेत. यामध्ये तुम्ही या ठिकाणी जी काही पेमेंट असेल ती पेमेंटची प्रोसेस तुम्हाला करायची आहे. अशा स्वरूपात तुमचा इंटरफेस येणार आहे. त्यामध्ये टिक मार्क करून प्रोसीड टू पेमेंट ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जो रजिस्टर मोबाईल नंबर होता त्याद्वारे आलेला आहे. त्यामध्ये कंटिन्यू बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करा. ओपनची फी 1300 आणि कास्टसाठी 1100 रुपये तुम्हाला फी असणार आहेत. तुम्ही फी म्हणता डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा पेद्वारे तुम्ही फी भरू शकतात. याद्वारे मी या ठिकाणी स्कॅनरद्वारे फी या ठिकाणी भरत आहे. अशा स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी स्कॅनर जो आलेला आहे तो स्कॅनरद्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट सुद्धा भरू शकता. आणि जर काही करेक्शन वगैरे असेल किंवा कॅन्सल करायचं असेल आताच तुम्ही कॅन्सल करायची आहे. ओके, आपलं सगळं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. नसेल झालं तर तुम्ही पुन्हा रिट्राय करा. फेल झाला असेल तरी काही प्रॉब्लेम येत नाहीत. पुन्हा लॉग इन करून तुम्ही या ठिकाणी जो स्टेटस आहे तो स्टेटस या ठिकाणी डाव्या साईडला पाहू शकता. त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी स्टेटस चेक करू शकतात आणि त्याची प्रिंटआउट काढू शकता. पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला टिक मार्क करून सेव्ह अँड प्रोसीड ह्या बटन ह्यावर क्लिक करा आणि जे काही पेमेंटला पे जाणार आहेत किंवा तुमचं जर पेमेंट झालं असेल तर पेमेंट या ठिकाणी तुमचं होऊ शकतं. पुन्हा एकदा तुम्ही लॉग इन करा आणि पुन्हा लॉग इन केल्यानंतर तुमच्या जी काही पेमेंटची प्रोसेस आहे ती या ठिकाणी होणार आहे. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी जी काही सीईटी सेल एक्झामिनेशनचा फॉर्म लॉस्ट 3 इयर्ससाठी असतो तो या ठिकाणी भरू शकतात. व्हिडिओ कसा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.